नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर. तुम्हाला माहिती आहे का, कंबरदुखी त्रास कमी होण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये? व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. कंबरदुखी, ज्याला आपण बॅक पेन म्हणतो, हा त्रास हाडे, स्नायू आणि नसावर ताण येणे, व्हिटॅमिन कॅल्शियमची कमतरता किंवा लठ्ठपणा यामुळे वाढतो. योग्य आहार जर आपण घेतला तर कंबर व पाठीचे स्नायू मजबूत होतात आणि सूज कमी होते आणि वेदना कमी होतात. यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे जेणेकरून आपली कंबरदुखी कमी होईल? सगळ्यात महत्वाचे आहे कॅल्शियम असलेले पदार्थ, कॅल्शियम युक्त पदार्थ. आता आपल्याला कॅल्शियम कोणत्या कोणत्या पदार्थातून आपल्याला मिळेल? पहिला आहे दूध, नंतर दही, पनीर, चीज, तीळ, बदाम, राजगिरा, नाचणी, ज्वारी, भाजलेल्या हरभऱ्याचं पीठ या माध्यमातून आपल्याला कॅल्शियमची कमतरता भरून निघेल. दुसरं आहे व्हिटॅमिन डी. रोज सकाळी 10 ते 15 मिनिटे कवळ्या उन्हामध्ये बसा. सोबत जर अंडी खाऊ शकत असाल तर तुम्ही अंडी खात चला दिवसाला. मशरूम खा. फॅटी फिश, ज्याला सार्डिन आणि सॅल्मन जातीचे फिश असतात, या प्रकारचे फिश खाल्ला तरी आपल्याला व्हिटॅमिन डी आपल्या शरीराला चांगल्या पद्धतीने मिळतं. दुसरं आहे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स. हे सूज कमी करतात. याच्यामध्ये जवस बी असतात, जवसाचे. त्याच्यानंतर अक्रोड आहे, चिया सीड्स आणि सगळ्यात मोठं ओमेगा 3चं भांडार आहे ते म्हणजे मासे. त्याच्यानंतर प्रोटीन असलेले पदार्थ. प्रोटीन कशा कशामध्ये? तर सर्व प्रकारच्या डाळी. आता त्यामध्ये मूग आहे, मसूर आहे, हरभरा आहे, कडधान्य आहेत, सोयाबीन आहे. अंड्यामध्ये पण प्रचंड प्रोटीन आहे. यामुळे काय होतं की आपल्याला स्नायू बळकट होतात आणि कंबरेवरील ताण कमी होतो. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी. जे जे आंबट पदार्थ आहेत त्यात व्हिटॅमिन सी असतं. जसं आवळा आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, पेरू आहे, टोमॅटो आहे, बेल पेपर. हे कोलेजन तयार होऊन हाडे आणि स्नायू मजबूत होतात. आता सूज कमी करणारी नैसर्गिक घटक कुठले आहेत? तर आपण रोजच्या जेवणामध्ये जे वापरतो त्याच्यामध्ये हळद असतो, आलं असतं, लसूण असतं. दुधामध्ये हळद टाकून रात्री जर दूध पिलं तर तेही आपल्या खूप चांगलं कामाचं उपयोगाचं होऊ शकतं, ज्याच्याकरून आपल्याला सूज कमी होते. त्याच्यानंतर संपूर्ण धान्य व हिरव्या भाज्या, ओट्स, ब्राऊन राईस, गव्हाची पोळी, पालक, मेथी, कारली, दुधी. आता काय टाळलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचे, जास्त तळलेले आणि तेलकट पदार्थ खायचं कमी केलं पाहिजे. कारण हे पदार्थ आपल्या बॉडीतले सूज वाढवतात. त्याच्यानंतर साखरयुक्त पदार्थ, ज्या मिठाईमध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे, ज्या गोड मिठाई आहेत, याच्यामुळे आपलं वजन वाढवतं आणि कमरेवर ताण येतो. दुसरं आहे जास्त प्रमाणामध्ये मीठ. याच्यामुळे मीठ जर जास्त प्रमाणामध्ये आपण खाल्लं तर आपली हाडं कमकुवत होतात. त्याच्यानंतर सगळ्यात वाईट गोष्ट आहे फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड स्नॅक्स. हे प्रचंड शरीराला अपायकारक असतात. दुसरं आहे लाल प्रकारचं जे मांस असतं, बोकड वगैरे अशा प्रकारचे जे मांस असतं, मटन म्हणू आपण, ते प्रोसेस्ड मीठ असेल, इन्फ्लॅमेशन वाढतात म्हणजे सूज वाढते. जर दारूचं व्यसन वगैरे असेल किंवा कॅफीनचं व्यसन असेल तर याच्यामुळे सुद्धा आपल्या हाडाची ताकद कमी होते. त्यामुळे हे टाळलं पाहिजे. आणि याच्या सोबतच योग्य वजन नेहमी राखलं पाहिजे. उंची वजन याचा जो काही चार्ट आहे त्याप्रमाणे. त्याच्यानंतर लठ्ठपणामुळे काय होतं की कंबरदुखी वाढते. त्याच्यामुळे वजन उंचीच्या बरोबर त्या प्रमाणात असली बसवायची. हलकं स्ट्रेचिंग करायचं डेली. योगामध्ये जे स्ट्रेचिंग करतो तसं स्ट्रेचिंग करायचं. योग, चालणं, प्राणायाम असेल तर खूपच चांगलं अजून. देन हे उपयोगी ठरतं. आणि पुरेशी झोप, 7 ते 8 तास पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि मित्र-मैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार.